हा व्हिडिओ टाळता आला असता. नमस्कार मित्रांनो, आज 31 ऑक्टोबर 2025. हा व्हिडिओ करायचं एकमेव कारण म्हणजे आपलं चॅनल शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक यांच्या अनुषंगाने प्रस्तावित जे काही ग्रीनफील्ड प्रकल्प आहेत की ज्याचा जमीन अधिग्रहणाशी आणि त्या अनुषंगाने जे काही कायदे आहेत राज्याचे असतील, केंद्राचे असतील, तर यांच्याशी संलग्न जी काही समायोजित घटनाक्रम आहेत याचा उहापोह करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला मुद्दाम म्हटलं मी की हा व्हिडिओ टाळता आला असता आणि जाणून बुजून आजची तारीख देखील मी उल्लेख केलेली आहे. तर मित्रांनो, जेथून कुठून आपण हा व्हिडिओ ऐकत असाल, आपल्या ओळखीचं जर कोणी लाभार्थी बाधित असेल, म्हणजे एखाद्याची जमीन एखाद्या प्रकल्पामध्ये गेली असेल, तर त्याने आवर्जून कमेंट करणे आवश्यक आहे किंवा त्याला आवर्जून हा व्हिडिओ पाठवा. अशा सर्व लाभार्थी बाधितांपर्यंत हा व्हिडिओ जाऊन द्या की ज्यांना त्यांच्या जमीन अधिग्रहणाचे समाधानकारक पैसे मिळालेले आहेत. मग तुम्ही म्हणताल की बाबा कुठून कुठपर्यंतचे असतील ते जाऊन द्या. अगदी काय म्हणू शकता तुम्ही की नाखुशीने स्वीकारणारे देखील असतील की बाबा ज्यांना अजून भविष्यामध्ये अपेक्षित आहे, लवादामध्ये जाणार आहे किंवा लवादापासून पुढं असमाधान झाल्यामुळे न्यायालयात गेलेले असतील. असे सगळे लक्षात आलं का? कुठल्या टप्प्यात आहेत ते महत्त्वाचं नाही. ज्यांना मिळालेत की बाबा कुठल्या ना कुठल्या प्रकल्पाने बाधित होते ते आणि त्यांच्या ज्या काही ह्या होत्या मोबदल्याच्या तारखा, मग त्या समाधानाने नाहरकतीने स्वीकारलेले असतील किंवा नाखुशीने स्वीकारलेले असतील, लवादामध्ये मिळालेले असतील किंवा उच्च न्यायालयातून मिळालेले असतील किंवा सर्वोच्च न्यायालयातून. हे कशासाठी? कारण का माझं एक निरीक्षण आहे, कोणाला किती माहिती आहे नाही आहे हे सगळं फोल ठरत आहे आणि एक फार मोठ्या आनागोंदीला आणि गौडबंगालाला सध्या सगळेच सामोरे जात आहेत. मग ह्याच्यात सगळेच घटक आले, प्रशासन आलं, प्राधिकरण आलं, सरकारे आले,